पुणे, तालुका भोर, तिथलं नसरापूर। 3.5 वर्षांच्या मुलीवरती अत्याचार करून तिची निर्दयीपणे तिची हत्या जी आहे ती करण्यात आलेली होती आणि या खटल्यात आरोपी भीमराव कांबळे याला शिक्षा सुनावण्यात आली आहे। विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांच्या न्यायालयानं गुरुवारी म्हणजे 25 जूनला कांबळेला या प्रकरणात दोषी ठरवलं होतं। त्यामुळे कांबळेला फाशी होणार की जन्मठेप याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि आज अखेर कोर्टाने त्याला शिक्षा सुनावली आहे। कोर्टात नेमकं काय घडलं, कोर्टाने नक्की काय म्हटलेलं आहे या सगळ्या वेळेस ते आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। 65 वर्षाच्या भीमराव कांबळेनं महाराष्ट्र दिनी म्हणजे 1 मेला नसरापूर इथे मुलीवरती अत्याचार करून तिचा खून केला। या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली होती। पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीनं तपास करत विशेष पथक जे आहे त्याची स्थापना केली, आरोपीला अटक केली। पोलिसांनी गुन्ह्याचा जलद गतीनं तपास करत अवघ्या 15 दिवसात दोषारोप पत्र जे आहे ते न्यायालयात दाखल केलं होतं, जे 1200 पानी होतं। विशेष न्यायालयानं 21 मे पासून या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी सुरू केली होती। सरकारी पक्षानं मुलीचं कुटुंबीय, प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार, पंच, तपास अधिकारी, न्यायवैद्यकीय तज्ज्ञ आणि डीएनए विश्लेषक यांच्यासह 50 पेक्षा अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवली। शनिवारी म्हणजे 20 जूनला दोन्ही बाजूचा अंतिम युक्तिवाद जो आहे तो पूर्ण करण्यात आला आणि आज याच्यावरती अखेर निकाल देण्यात आलाय। आज कोर्टात नेमकं काय घडलं तेच आपल्याला या व्हिडिओतनं समजून घ्यायचंय। विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाचे न्यायाधीश एस.आर. साळुंखे हे न्यायालयात दाखल झाले। विशेष सरकारी वकील सुद्धा तिकडे उपस्थित होते। आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयात आणलं गेलं। न्यायाधीशांनी निकाल वाचायला सुरुवात केली। विशेष सरकारी वकील यांनी फाशीच्या शिक्षेची मागणी केलेली होती। अजय मिसर जे सरकारी वकील होते त्यांनी त्यांच्या युक्तिवादाच्या समर्थनाला सर्वोच्च न्यायालयाचे 12 निकाल जोडले होते। हे सगळे निकाल नसरापूरच्या घटनेशी साधर्म्य असलेले आहेत आणि बऱ्याच केसेसमध्ये दोषींना फाशीची शिक्षाही झालेली आहे। काही प्रकरणांमध्ये सत्र न्यायालयानं दिलेली फाशीची शिक्षा ही उच्च न्यायालयानं रद्द केलेली आहे आणि उच्च न्यायालयाचा निकाल पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयानं फाशीच्या शिक्षेत त्याचं रूपांतर केलेलं आहे। आधीच्या प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा ही कायम ठेवताना सर्वोच्च न्यायालयानं काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत। गुन्ह्यातल्या आरोपीनं दाखवलेली क्रूरता आणि त्या घटनेचा समाजावर झालेला परिणाम याची सर्वोच्च न्यायालयाकडून फाशीची शिक्षा कायम ठेवताना दखल घेण्यात आलेली आहे। पीडिता स्वतःचं संरक्षण करू शकण्याच्या स्थितीत होती की नव्हती, तसंच हा रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट प्रमाणात गुन्हा जो आहे तो मोडतो का, या सगळ्याची सर्वोच्च न्यायालयाची आहे ती कायम स्पष्टता घेत असते आणि या प्रकरणांमध्ये सुद्धा तसंच घडलेलं आहे। घटनेवेळी आरोपी पीडितेसोबत का होता त्याबद्दलचं जे एक समाधानकारक उत्तर आहे ते देण्यात आरोपी अपयशी ठरलेला आहे असं न्यायालयात म्हणण्यात आलं। या प्रकरणी सगळे बिंदू जोडण्यात तपास यंत्रणांना यश आलेलं आहे। आता हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ रेअर प्रकरणात मोडतं का हा प्रश्न आहे। कट रचून शांत डोक्यानं केलेली हत्या गुन्ह्याची गंभीरता दर्शवते आणि त्यात फाशीच्या शिक्षेची तरतूद असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निकालांमध्ये याआधीच स्पष्ट केलंय। कट रचून हत्या करण्यात आली असेल आणि त्यात क्रूरता असेल तर त्या फाशीच्या शिक्षेची तरतूद असल्याचं न्यायालयाकडनं या सगळ्या प्रकरणात स्पष्ट करण्यात आलंय। शांत डोक्यानं केलेली हत्या, त्यातली क्रूरता, तसंच घटनेमुळे समाजाला बसलेला धक्का असे सगळे फाशीच्या शिक्षेसाठी पात्र असतात। या प्रकरणी आरोपी विरोधात सबळ पुरावे आहेत। आरोपीचा इतिहास जो आहे तो सुद्धा यात बघितला गेलेला आहे। मुलीला टॉर्चर करण्यात आलंय, मुलगी हेल्पलेस होती, स्वतःची हवस पूर्ण करण्यासाठी ही आरोपीनं हे कृत्य जे आहे ते केलेलं आहे, याने समाजाला धक्का बसलाय। आरोपीनं 3 वर्षांच्या मुलीसोबत अमानवी कृत्य केलं। त्याला भीती नव्हती, त्याचा पूर्व इतिहास बघता त्याला कल्पना होती की आपल्याला काहीही होणार नाही आणि म्हणूनच तो ही कृती करायला धसावला। निर्भया प्रकरणानंतर बालकांचा लैंगिक अत्याचारापासून संरक्षणाचा कायदा करण्यात आलाय। आरोपीनं 3 वर्षांच्या मुलीसोबत केलेलं कृत्य हे अतिशय निर्दयी होतं आणि त्यामुळे समाज मनावरती गंभीर याचा परिणाम जो आहे तोही आपल्याला बघायला मिळाला। या घटनेनंतर कुटुंबियांचा कायद्यावरील विश्वास उडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती। त्यांनी बंगळुरू हायवे हा रोखून धरला होता आणि आरोपीला त्यांच्या हवाली करण्याची मागणी केली होती। एवढी गंभीर ही घटना आहे। समाजामध्ये उमटलेली प्रतिक्रिया त्याचा आम्ही आदर करतो, पण आम्हाला कायद्यानुसार चालायला हवं असंही कोर्ट म्हटलं। अनेक प्रकरणांमध्ये चुकीचा तपास होतो, कधी न्याय मिळण्यात दिरंगाई होते, यामुळे समाजाचा न्याय प्रक्रियेसंदर्भात चुकीचा समज होतो। या प्रकरणी 16 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर कोर्टाचा पूर्ण वेळ हा या प्रकरणाला देण्यात आला। 16 दिवसात खटला पूर्ण करण्यात आला।
या दरम्यान 55 साक्षीदार हे तपासण्यात आले. हे सगळ्या प्रकरणांमध्ये झालं पाहिजे, मात्र ते स्वप्नच असेल. सगळ्या प्रकरणांमध्ये हे करणं शक्य नाहीये. पण सादर केलेले सगळे पुरावे हा आरोपीनेच हे कृत्य केल्याचं सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत असं कोर्ट म्हटलं. पीडित मुलगी अवघ्या 3 वर्षांची होती. पोस्टमॉर्टममध्ये तिच्यावरती लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालंय. आरोपी फाशीच्या शिक्षेसाठी पात्र आहे असं यावेळेला कोर्ट म्हटलं. सीसीटीव्हीमध्ये आरोपी चित्रित झालेला आहे. त्याचं कृत्य अमानुष आहे. हत्येनंतर देखील त्याने तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले. त्याने चिमुकलीला जिवंत राहण्यासाठी कुठलाच पर्याय दिला नाही. त्यांनी तिच्याबरोबर अनैसर्गिक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. त्याला फाशीची शिक्षा देखील पुरेशी नाहीये असं कोर्ट म्हणालं. आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा अपुरी आहेच, पण फाशीची शिक्षा देखील पुरेशी ठरणार नाही. याआधी 53 वर्षांचा असताना देखील आरोपीनं आपल्या कुटुंबातल्या एका मुलीवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा ती मुलगी अल्पवयीन होती. एका म्हातारीवर देखील त्यांनी हल्ला केला होता. तसंच त्याने आणखीही एका महिलेवरती शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याला कुठलाही पश्चाताप नाही. त्याने सुधारण्याची पातळी ओलांडलेली आहे. ही केस एक रेअरेस्ट ऑफ रेअर केस आहे. मुलीला 18 जखमा होत्या. तिच्या तोंडात 21 सेंटीमीटर कापड जे आहे ते आत कोंबण्यात आलं होतं. मुलीनी या दरम्यान किती वेदना सहन केल्या असतील, जे काही मुलीच्या कुटुंबियांनी सहन केलं असेल याची कोर्टाला पूर्णपणे जाणीव आहे असं सुद्धा ते म्हणाले. तपासातील सगळेच अभिनंदनासाठी पात्र आहेत. विशेष सरकारी वकील यांनी देखील या प्रकरणाचा सचोटीनं पाठपुरावा केला आणि तात्काळ प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी त्यांनी देखील खूप मेहनत घेतली. या प्रकरणी डॉक्टर, सायबर एक्सपर्ट, फॉरेन्सिक तज्ज्ञांनी देखील वाखाणण्याजोगी जबाबदारी पार पाडली आहे आणि हे एक टीम वर्कचं लक्षण आहे. आरोपी फाशीच्या शिक्षेसाठी पात्र आहे. बलात्कार आणि हत्येप्रकरणी, पॉक्सो प्रकरणी त्याला फाशीची शिक्षा देण्यात येते. कोर्टाने हा निकाल देताच पीडितेच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. आता फासावर चढा असं म्हणत न्यायाधीशांनी भीमराव कांबळेला ठणकावलं. या सगळ्या प्रकरणाचा एकूण घटनाक्रम काय होता आणि हा तपास कसा करण्यात आला तेही आपण थोडक्यात समजून घेऊया. 1 मे 2026 नसरापूर परिसरातून 3.5 वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. काही वेळानंतर तिचा मृतदेह आढळला. प्राथमिक तपासात तिच्यावरती लैंगिक अत्याचार झाल्यानंतर हत्या झाल्याचा संशय होता. 2 मे 2026ला पुणे ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयिताला ताब्यात घेतलं. त्याच्या विरुद्ध अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. मे 2026चा पहिला आठवडा. शवविच्छेदन आणि न्यायवैद्यकीय तपासणीचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. तपासात घटनास्थळावरील नमुने, कपडे आणि इतर भौतिक पुरावे जे आहेत ते जप्त करण्यात आले. याच काळामध्ये नसरापूर, भोर आणि परिसरामध्ये नागरिकांनी निषेध आंदोलनं केली, हायवे अडवले. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीची घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना केली. सीसीटीव्ही, DNA, साक्षीदारांचे जबाब आणि इतर वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यात आले. 16 मे 2026ला अवघ्या सुमारे 15 दिवसांमध्येच तपास जो आहे तो पूर्ण करून विशेष न्यायालयात सुमारे 1200 पानी आरोपपत्र जे आहे ते दाखल करण्यात आलं. 28 मेला न्यायालयानं आरोपी विरुद्ध आरोप निश्चित केले आणि खटल्याची सुनावणी सुरू करण्यास परवानगी दिली. जून 2026 मध्ये सरकार पक्षानं साक्षीदार आणि वैज्ञानिक पुरावे न्यायालयासमोर मांडले. अनेक साक्षीदारांची साक्ष आणि उलट तपासणी पूर्ण झाली. 20 जून 2026च्या सुमारास दोन्ही बाजूंचे अंतिम युक्तिवाद सुरू झाले. सरकारी पक्षानं उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कठोर शिक्षेची मागणी केली. 25 जून 2026ला न्यायालयाकडून निकाल जाहीर होण्याचं नियोजन करण्यात आलं आणि 29 जूनला अखेर भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्या 3-3.5 वर्षांच्या चिमुकलीवरती झालेला अत्याचार, तिला त्यावेळेला झालेल्या वेदना, तिच्या कुटुंबियांना झालेल्या वेदना, या सगळ्याला अखेर आज कुठेतरी त्यांना न्याय मिळाला असं आपण म्हणू शकतो, कारण कोर्टाने भीमरावला फाशीची शिक्षा दिली आहे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.